नमस्कार मित्रांनो, रीड मराठी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. तर आपले 2 भाग झालेले आहेत, आदिपर्व आणि सभापर्व. आता आपण वनपर्वातील नवीन कथा चालू करणार आहोत. त्याचं नाव आहे काम्यक वन. पांडवांनी वेगाने प्रवास केला. होईल तितक्या लवकर हस्तिनापुराच्या सीमेबाहेर पडावे हाच एक विचार युधिष्ठिराच्या मनात होता. ते गंगेच्या तीरावर पोचले. तिथे प्रमाणवत नावाचा छोट्या झाडीचा प्रदेश होता. त्या झाडीत त्यांनी दिवस आणि रात्र घालवली. त्यांच्याजवळ अन्न नव्हते. गंगेचे स्वच्छ मधुर पाणी ते प्याले. फक्त तेवढेच, अधिक काही नाही. अत्यंत थकलेल्या शरीराने आणि मनाने त्यांनी ती कष्टदायक रात्र झाडांच्या सावलीत घालवली. अशी त्यांच्या वनवासाची पहिली रात्र गेली. युधिष्ठिराने नको नको म्हणून विनवण्या करूनही अनेक ब्राह्मण त्यांच्यासोबत आले होते. तेही प्रमाणवत इथे पांडवांसोबत राहिले. रात्र संपली. सकाळी युधिष्ठिर त्या ब्राह्मणांना म्हणाला, 12 वर्षांच्या काळासाठी आम्हाला या रानात हद्दपार करण्यात आलेला आहे. आमचं अन्न मिळवण्यासाठी आम्हाला शिकार करावी लागते. फळमुळं खाऊन आम्हाला राहावं लागतं. इंद्रप्रस्थात असताना मी तुमची सेवा करू शकत होतो, तशी इथे करू शकणार नाही. तेव्हा कृपा करून तुम्ही नगरात परत जा आणि आम्हाला आमच्या नशिबावर सोडा. पण ते ब्राह्मण आपला हट्ट सोडिनात. त्यांनी नगरात परत जायला नकार दिला. तिथे राहण्यासाठी होणारा सर्व त्रास ते पांडवांबरोबर वाटून घ्यायला तयार झाले. या ब्राह्मणांना पोसण्याचे साधन नसल्यामुळे युधिष्ठिर अतिशय दुःखी झाला. आपले गुरु धौम्य आणि आपला भाऊ यांना त्यांनी हे सगळं सांगितलं. पांडवांनी मदतीसाठी सूर्याची प्रार्थना करावी असे धौम्य ऋषींनी पांडवांना सुचवले. ते म्हणाले, पृथ्वीवरचं सर्व अन्न आणि वैभव यांचा सूर्य हा स्वामी आहे. तुम्ही त्याची पूजा करून मदतीसाठी त्याची प्रार्थना कराल तर तो नक्कीच तुम्हाला मदत करेल. युधिष्ठिराने सूर्याची एकाग्रतेने पूजा केली. त्याने अन्नग्रहण केले नाही. तो झोपलाही नाही. त्याच्या या पूजा प्रार्थनेने सूर्य प्रसन्न झाला आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्ष येऊन उभा राहिला. तो म्हणाला, तुम्हाला आणि इतरांना सुखी करण्यासाठी तुम्ही करत असलेल्या तपावर मी प्रसन्न आहे. मी 12ही वर्ष तुम्हाला अन्न पुरवीन. मी तुम्हाला हे तांब्याचं भांडं देतो. ते तुम्ही घेऊन जा. ते सर्व काळ भरलेलं राहील. या भांड्यातून द्रौपदीनं वाढायला सुरुवात केली की ती मनात आणील ते अन्न या भांड्यात तयार असेल. कधीही न संपणारी समृद्धी या भांड्यात असेल. युधिष्ठिराने कृतज्ञतेने त्या भांड्याचा स्वीकार केला. तो गुरु धौम्य आणि आपले भाऊ यांना म्हणाला, आता माझं दुःख संपलं. माझ्यावर अवलंबून असणाऱ्या या ब्राह्मणांना आता मी जेव घालू शकेन. ते सगळे काम्यक नावाच्या वनाकडे जायला निघाले. मध्यंतरीच्या काळात धृतराष्ट्रांचे दिवस मानसिक क्लेशात गेले. पांडवांना आपण किती अन्यायाने वागवले हे आता त्यांना जाणवत होते. आपल्या स्वतःच्या कृत्याचे परिणाम भोगण्याची त्यांच्यात हिंमत नव्हती. त्यांनी विदुरांना बोलावणे पाठवले. त्यांनी आपल्या शंका त्यांच्यासमोर मांडल्या आणि ते म्हणाले, सगळेजण आमच्याकडे तुच्छतेने आणि रागाने पाहतात. लोकांचं आमच्यावर प्रेम नाही आणि राजघराण्यातील इतरांचंही नाही. मी अतिशय दुःखी आहे. कृपा करून तुम्ही माझं सांत्वन करा. विदुर म्हणाले, मी तुम्हाला फक्त एकच गोष्ट सुचवू शकेन आणि माझी खात्री आहे की ती तुम्हाला आवडणार नाही. पण तुम्ही मला विचारला आहे म्हणून मी सांगतो. तुम्हाला जर तुमच्या पापांचा खरोखरीच पश्चाताप झाला असेल तर तुम्ही पांडवांना बोलावून घ्या आणि संबंध सुधारून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही त्यांचं राज्य त्यांना परत केलं पाहिजे. माणूस हा पापी विचारांनी आणि कृत्यांनी भरलेला असतो. भविष्याकडे पाहून वर्तमान काळात कसं वागावं हे त्याला कळत नाही. पण तुम्हाला आता काय होणार हे कळलं आहे. तुम्ही तुमच्या पुतण्यांशी ज्या प्रकारे वागलात त्याचं तुम्हाला वाईट वाटतं आहे. तुम्ही पश्चाताप करा. पश्चातापाच्या अग्नीत मोठमोठी पापे जळून खाक होतात. शकुनीनं ज्या चुका तुम्हाला करायला लावल्या त्या सुधारण्याची संधी तुम्हाला प्राप्त झालेली आहे. पांडवांना तुम्ही बोलावून घेतल्यात आणि त्यांचं राज्य त्यांना परत केलं तर तुम्हाला कायमची कीर्ती प्राप्त होईल. पण हे जर तुम्ही केलं नाही तर तुमच्या सर्व पुत्रांचं मरण पाहण्याची मनाची तयारी तुम्ही करून ठेवा. पांडवांनी ज्या शपथा घेतल्या त्या केवळ शब्द आहेत असं मानू नका. पांडव हे कृतिशूर पुरुष आहेत. शपथ घेतल्याप्रमाणे ते कृती करतील. तुम्हाला घेरून टाकत असलेली शोकांतिका तुम्ही बदलू शकता. युधिष्ठिर हा तक्रारी कुरवाळीत बसणारा माणूस नाही. तुम्हाला पश्चाताप झाल्याचं एकदा त्याला कळलं की आपल्या भावांना तुमच्याविषयी वाटणारा द्वेष तो सोडून द्यायला लावील. असं आणि केवळ असं वागूनच तुम्ही भयानक भविष्यकाळ बदलू शकता.
तुम्हाला तुमच्या पुत्राविषयी वाटणाऱ्या प्रेमाचा त्याग केला पाहिजे. हे प्रेम निरोगी नाही आणि चांगलेही नाही. विदुरांचे हे शब्द ऐकून धृतराष्ट्र अस्वस्थ झाले. ते विदुरांना म्हणाले, मी हे कसं करू शकेन? माझ्या भावाच्या मुलांसाठी माझ्या पहिल्या पुत्रावरच्या माझ्या प्रेमाचा त्याग मी कसा काय करू शकेन? तुझ्या बोलण्यामुळे माझं मुळीच समाधान झालेलं नाही. माझ्याशी सांत्वनाचे शब्द बोल असं मी तुला सांगितलं, पण तुम्ही तुमच्या शब्दांनी मला दुखावत आहात आणि अशक्य असलेली गोष्ट करायला मला सांगत आहात. तुझं इथं असणं मला नको आहे. तू इथे राहा किंवा मला सोडून निघून जा. तुला बरं वाटेल ते तू कर. असे कठोर शब्द बोलून धृतराष्ट्र आपलं दालन सोडून निघून गेले. विदुर तिथे एकटेच राहिले. राजाला शांत करण्याचा प्रयत्न न करण्याची विदुरांची ही पहिली वेळ. हस्तिनापूर सोडून पांडवांबरोबर वनात राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पांडव आता गंगेचा तीर सोडून निघाले होते. द्रष्टद्वती नदी त्यांनी ओलांडली आणि ते यमुना नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. यमुना नदी ओलांडून ते पश्चिम दिशेकडे निघाले. सरस्वती नदीच्या तीरावर त्यांना काम्यक वन दिसले. तिथे काही वेळ राहायचे असे त्यांनी ठरवले. विदुर त्यांना तिथे भेटले. हस्तिनापूरहून विदुर एकटेच त्यांच्या रथातून निघाले होते. युधिष्ठिराभोवती रानातले लोक आणि ब्राह्मण असलेले विदुरांना दिसले. विदुरांना पाहून युधिष्ठिराला अतिशय आनंद झाला. ते आपल्या भावांना म्हणाले, विदुर काका का आले आहेत हे मला कळत नाही. कदाचित शकुनींच्या सांगण्यावरून आम्हाला द्यूत खेळायचं आमंत्रण देण्यासाठी आमचे प्रिय चुलते धृतराष्ट्र यांनी त्यांना पाठवलं असणार, किंवा कदाचित दुर्योधनाकडून युद्धाचं आव्हान घेऊन विदुर काका आले असतील. तसं असेल तर तुला आणि अर्जुनाच्या गांडीव धनुष्याला आनंद होईल. थोडा वेळ थांबूया, मग ते कशासाठी आले आहेत ते समजेल. पांडवांना असे वनात राहत असलेले पाहून वृद्ध विदुरांचे मन हेलावले. युधिष्ठिराला त्यांचे सांत्वन करावे लागले. राजा धृतराष्ट्र आणि आपण यांच्यात मतभेद झाल्याचे विदुरांनी त्यांना सांगितले. ते निघून जाण्यापूर्वी राजा धृतराष्ट्र आपल्याला, तुला ज्यांच्याविषयी सहानुभूती वाटत असेल त्यांच्यासोबत तू राहा, मला तुझी मदत नको आणि राज्यकारभारात सल्लाही नको असे म्हणाल्याचे सांगून विदुर म्हणाले, म्हणून मी तुमच्याकडे आलो. वृद्ध विदुराच्या प्रेमाने युधिष्ठिर भारावून गेला. त्यांनी काही वेळ एकत्र घालवला. राजा धृतराष्ट्रांचे आपल्या पुत्रानंतर विदुरांवरच प्रेम होते. त्यामुळे विदुरांशिवाय त्याला राहावेना. त्यांच्या सहवासातला बराचसा वेळ त्यांचे विरोध करणारे बोलणे ऐकून घ्यावे लागत असले तरी विदुरांच्या सहवासात राजा सुखी असे. चांगुलपणाचे मूर्तिवंत रूप म्हणजे विदुर असे राजा धृतराष्ट्र मानत असे. त्यांचा स्वभाव शुद्ध आणि चांगला नसतो अशा लोकांना चांगुलपणाचे गूढ आणि जबरदस्त आकर्षण वाटत असते. या नियमाला धृतराष्ट्र अपवाद नव्हते. त्यांना विदुरांशिवाय राहावेना. आपला सारथी संजय याला रानातून विदुरांना परत आणण्यासाठी राजाने पाठवले. संजय काम्यक वनात गेला आणि त्याने राजाच्या मनस्थितीची माहिती विदुरांना दिली. आपल्या अपराधांची क्षमा करून विदुरांनी परत यावं हा राजाचा निरोप संजयाने विदुरांना दिला. अत्यंत करुण अशी ती विनंती होती. चांगली माणसे फार काळ राग धरून राहत नाहीत. ज्यांच्यावर प्रेम असते त्यांच्या बाबतीत तर नक्कीच नाहीत. आपल्या भावाचे दोष आणि क्षुद्र वृत्ती ठाऊक असूनही विदुरांचे त्यांच्यावर प्रेम होते. विदुरांनी पांडवांचा निरोप घेतला आणि ते हस्तिनापूरला जायला निघाले. नमस्कार मित्रांनो, मी आहे संगीता. आपण ऐकत आहोत कथारूप महाभारत. कथा आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपली पुढची कथा आहे मैत्रेयाचा शाप. विदुरांची काम्यक वनाला भेट आणि त्याचे परत हस्तिनापूरला येणे या गोष्टी दुर्योधन आणि त्याचे अनुयायी उत्सुकतेने पाहत होते. ते एकत्र बसून त्यावर चर्चा करीत होते. दुर्योधन म्हणाला, पिताजी माझं एक वेळ ऐकणार नाहीत, पण विदुरांचं मात्र ऐकतील. कदाचित विदुरांनी माझ्या पिताजींना पटवून दिलं असेल की पांडवांना परत बोलावलं पाहिजे आणि त्यांचं राज्य परत केलं पाहिजे. आता आपण काय करायचं? हे ऐकून शकुनींना गंमत वाटली. ते म्हणाले, पांडव हे सदाचरणी आहेत. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास ही अट त्यांनी मान्य केल्याचं वचन त्यांनी दिलं आहे. एकदा दिलेले वचन पांडव मोडणार नाहीत. परत येण्यासाठी त्यांची आर्जव करून काहीच उपयोग होणार नाही. खुश करण्यासाठीच्या भेटवस्तू पाठवून त्यांचा राग शमणार नाही. त्यांना आपल्याविषयी वाटणारं प्रेम आपण नष्ट करून टाकलं आहे हे तुला दिसत नाही काय? तुझं भय हे पोरकट आहे. राधेय दुर्योधनाला म्हणाला, आपल्या मामांच्या या लबाडीच्या योजना मला पसंत नाहीत. आपण युद्ध का करायचं नाही? आपण सैन्य गोळा करून रानात त्यांच्यावर हल्ला करूया
आपण सहज त्यांचा नाश करू शकतो. त्यानंतर आपल्याला सुख शांतीनं राहता येईल. राधे याची सूचना दुर्योधनाने उचलून धरली. रानात पांडवांवर हल्ला करायचे त्यांनी ठरवले. अगदी त्याच वेळी त्यांना या बेतापासून परावृत्त करण्यासाठी व्यास महर्षी तिथे हजर झाले. ते धृतराष्ट्रांना म्हणाले, तू तुझा आणि तुझ्या पुत्रांचं पुरेसं नुकसान करून घेतलं आहेस. कृपा करून आता तुझ्या हेकेखोर पुत्राच्या या वेड्या योजनेला मान्यता देऊ नकोस. काही असो, तुझ्या पुत्रांचा नाश हा ठरलेलाच आहे. 13 वर्षानंतर आपला वनवास संपवून पांडव राजपुत्र परत आल्यानंतर त्यांचं राज्य जर त्यांना दिलं गेलं नाही तर या जगाचा नाश ओढवेल. या अन्यायाचं कारण तू आहेस. पांडवांबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी तू आपल्या पुत्राला समजावून सांग. ते जर तो करणार नसेल तर निदान येती 13 वर्ष त्यांना शांततेनं राहू द्या. त्यानंतर काय होईल हे सांगणं कठीण आहे, पण ते आताच होऊ देऊ नकोस. व्यास निघून गेल्यानंतर थोर ऋषी मैत्रेय कौरवांच्या दरबारात आले. ते वनातून आले आहेत हे कळल्यानंतर धृतराष्ट्रांनी त्यांना पांडवांची खुशाली विचारली. मैत्रेय ऋषी म्हणाले, माझी आणि पांडवांची भेट झाली. खरं म्हणजे त्याच कारणासाठी मी इथं आलो आहे. आपल्या भावांच्या पुत्रांना तू जी वागणूक दिली आहेस ती पाहून मला आश्चर्याचा धक्का बसला. हे कसं काय होऊ शकतं? तू आणि भीष्म हजर असताना तुम्ही हे कसं काय होऊ दिलं? असं दिसतं की तुम्ही दरोडेखोरांसारखे वागलात. तुमची कीर्ती तुम्ही घालवून बसला आहात. मैत्रेयांनी दुर्योधनाला आपल्याजवळ बोलावले आणि सौम्य शब्दात ते त्याच्याशी बोलले. त्याचे वागणे चुकीचे आहे आणि त्याने शक्य असेल तितके प्रेम पांडवांना द्यावे असे त्यांनी त्याला सांगितले. ते असेही म्हणाले, तरुण मनुष्या, तू हेही ध्यानात ठेव की पांडव हे शक्तिमान आहेत. भीम आणि अर्जुन यांचा विचार कर. हिडिंब, बक आणि जरासंध यांच्या वधाविषयी तुम्ही अज्ञानी आहात असं मुळीच नाही. भीमानं आता किरमिराचाही वध केला आहे. पांडवांशी शांततेने संबंध ठेवण्याचं तुम्ही का टाळता आहात? दुर्योधनाने या बोलण्याला जराही महत्त्व दिले नाही. पायाच्या अंगठ्याने मातीवर आकृत्या रेखीत ओठात उद्धट स्मित आणून तो पाहत बसला. एकदा तर त्याने मांडी थोपटून ऋषींना सुचवले की तुमच्या बोलण्याची मला मुळीच पर्वा नाही. त्याचा हा उद्धटपणा पाहून मैत्रेय ऋषींना चीड आली. ते म्हणाले, भीमाची शपथ खरी होईल असा माझा तुला शाप आहे. भीमानं तुझी मांडी फोडली की तुला मरण येईल. धृतराष्ट्रांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मैत्रेय म्हणाले, मी शाप दिला आहे. त्यानं जर पांडवांशी शांततेने संबंध प्रस्थापित केले तर माझा हा शाप मी मागे घेतल्यात जमा होईल. मैत्रेय निघून जात होते तेव्हा त्यांनी थांबावे आणि किरमिराच्या वधाविषयी त्यांना सांगावे अशी राजाची इच्छा होती, पण मैत्रेयांनी नकार दिला. ते म्हणाले, तुम्ही सगळे त्या दुर्दैवी मुलांवर द्वेषानं जळता आहात. भीमाची स्तुती ऐकणंही तुम्हाला सहन होत नाही. या विदुरांनी याविषयी ऐकलं आहे, त्याला विचार, तो सगळं सांगेल असे रागाने बोलून मैत्रेय तिथून निघून गेले. किरमिराच्या वधाविषयी धृतराष्ट्रांना माहिती ऐकायची होती. विदुरांनी त्यांना सांगितली की हस्तिनापुराहून निघाल्यानंतर पांडव काम्यक वनाकडे जात असताना 3 रात्री उलटल्या. वाटेत एका रात्री त्यांना एका महाभयंकर राक्षसाने अडवले. युधिष्ठिराने त्याला तू कोण आहेस असे विचारले. मी बग याचा भाऊ किरमिर आहे असे तो म्हणाला. तो असेही म्हणाला, मी इथे राहतो आणि इथे येणाऱ्या मूर्ख प्राण्यांना आणि माणसांना मी ठार करतो. तू कोण आहेस? युधिष्ठिराने त्याला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले. भीम सुद्धा तिथे आहे हे कळाल्यावर किरमिर म्हणाला, माझी इच्छा पूर्ण करण्याची वेळ आली आहे. हिडिंब आणि बक यांच्या वधाचा सूड घेण्याची मी वाट पाहत होतो. बक माझा भाऊ होता आणि हिडिंब हा माझा प्रिय मित्र होता. भीम हा या माझ्या आवडत्या लोकांचा मृत्यू ठरला. मी माझा सूड घेईन. मी भीमाला ठार करेन. त्याने भीमाला लढण्यासाठी निमंत्रण पाठवले. आपले गांडीव धनुष्य घेऊन अर्जुन आपल्या भावाच्या मदतीसाठी तयार झाला. भीम त्याला हसून म्हणाला, अर्जुना, गांडीव धनुष्याची गरज नाही. हा किडा मारण्यासाठी दोघांची गरज नाही. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे भीमाने बाजूला असलेला एक वृक्ष उपटून हातात घेतला आणि किरमिरावर हल्ला केला. भयंकर युद्ध झाले, पण अखेर भीमाने किरमिराच्या पाठीचा कणा मोडून त्याला ठार केले. विदुर म्हणाले, आता पांडव जिथं आहेत त्या काम्यक वनाकडे जाताना वाटेत मला ही हकीकत कळली. मैत्रेयाने म्हटल्याप्रमाणे भीमाच्या शक्तीचा परिचय करून देणारी ही गोष्ट ऐकून धृतराष्ट्र राजा भ्याला आणि विचारात पडला.